नवरात्रीचा पहिला दिवस उजाडला, पण तेज प्रताप अजून सुनबाईंना घेऊन आले नाही। अडचणी सुटायला लग्न लावलंय, पण अडचणी काही सुटत नाही। रात्रभर अडकून पडलेत त्या घरात। जसे त्या घरात अडकले तसा आईपेक्षा जास्त जीव नको अडकायला त्या पोरीत। एकदा इलेक्शनचा विजय निकाल लागू दे, त्या पोरीला बरोबर निकाली लावू आम्ही। माई, दिवसभराच्या नियोजनाचं पटापटा बोला, ऐकतोय आम्ही। माई ते हे बोला, आता बोलायला पण मुहूर्त शोधताय की काय? बोला। नाही म्हणजे ते हे पहाटे पहाटे तोंडावर 12 कशाला वाजलेत? बोला की पटकन। माई, एक बातमी आली, ती दाखवायची होती। आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेज प्रताप मक्तेदार आणि वैदेही मक्तेदार यांच्यातील तरी दिवसेंदिवस वाढत चालली। यावरूनच गावगाव चर्चा रंगू लागली आहे की माई मक्तेदारांच्या घरात नवरात्रीची पहिली आरती होणार की नाही। अशा चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे की समाजासाठी आदर्श मानल्या जाणाऱ्या घराण्यात नक्की चाललंय तरी काय। आणि तेच बघण्यासाठी तुम्ही सुद्धा बघत राहा रमावती न्यूज 24/7। हे असले आमच्या बदनामीचे व्हिडिओ आणून आणून आम्हालाच दाखवा। हे असलं दाखवण्यापेक्षा ज्याने कोणी केलं त्याला हुडकून काढा आणि आणा आमच्या समोर। पण नाही, हे काही जमायचं नाही तुम्हाला। पण त्याच्यासाठी मेहनत लागते, अक्कल लागते। अक्कल आहे कुठे? नुसती दाढी वाढवून ठेवली थोबाडावर, पण अक्कल काही आणली नाही अजून। सोपं काम करायचं ना नुसतं। व्हिडिओ बघितला, माईकडे आणून दिला आयता, माई बघणार आणि माई सगळं काय ते करणार। माई सगळं शोधून काढणार, आपण नुसतं बसून राहायचं, काय करायचं नाही काय? अरे मग कशाला ठेवलंय तुला? नुसतं दाढी वाढून माझ्या समोर उभं राहिला? एक सांगते, हे ज्यानं कोणी केलंय ना त्याला हुडकून काढायचं आणि आमच्या समोर आणून ठेवायचं। हो माई, शोधतो। या मागे ज्याचं कोणाचं मास्टर माइंड आहे, फक्त त्याला आमच्या समोर प्रकट करायचं। त्याचा प्रकट दिन आम्ही बराबर साजरा करतो।